हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी आले वॉकला. मस्त सकाळी सकाळी मूड पण फ्रेश होतं, माझी मॉर्निंग पण फ्रेश गेली. कारण सकाळी सकाळी मी आज फिरायला आले. 6:15 दरम्यान आले असेल. 2.5-3 किलोमीटर चालले मी अक्षरशः. लयच भारी वाटत होतं. कोंबड्यांचा आवाज एवढ्या दिवसातनं मी ऐकला फर्स्ट टाईम. मला असं वाटलं कोंबडीच नाही येत आता, पण आहेत बऱ्याच ठिकाणी. काही ठिकाणी अजून कोंबड्या आहेत. लई छान वाटत होतं. पक्ष्यांची किलबिल किलबिल. लई सुंदर वातावरण झालं होतं. आणि त्यात त्या एरियामधले डॉन पाहून तर भीतीच वाटली मला स्टार्टिंगला. पण माझ्याकडे पण एक डॉन आहे ना, त्याच्यामुळे थोडी एवढी पण नाही भीती वाटली. पण तरी घाबरलेच होते मी, कारण तो पाठी देत होता. त्याला असं वाटत होता की आम्ही लाड करावं, पण आम्हाला भीती वाटत होती त्याला लाड करायची. पण काय केलाच नाही आम्ही त्याचा लाड. शेवटी तो गेलाच कंटाळून पुढे निघून. मग काय मस्त फास्टमध्ये चाललो आम्ही. चालायला पण भारी वाटत होतं. लय दिवसातनं बाहेर पडले. ते कामाच्या व्यापामुळं काही कुठं बाहेर जायला भेटत नाही, काही नाही. आणि सकाळी पण फर्स्ट असली तरी पण नाही भेटत. नाईट असल्यावर 8ला घरी येते मी. सकाळचा टाईमच भेटत नाही मला. त्याच्यामुळे लय दिवसात मला मूड आला होता बाहेर जायचा. म्हटलं चला सकाळी सकाळी जरा चालून तरी यावा, म्हणून आलो. मग तिथं आम्ही बरेच फोटो काढले. एवढे छान वातावरणाचे. सूर्य तर एवढा भारी चमकत होता ना सकाळचा. लई छान वाटत होतं. जरा फोटो पण काढले आम्ही छान छान नेचरचे फोटो काढले. मग थोडंसं काय व्यायाम केला तिथं गेल्याच्या नंतर. मणका दुखत असल्यामुळं थोडा मणक्याचाच जास्त स्टेप केला मी. 2-4 स्टेप केले असतील फक्त. मग काय आला बाबा, तेवढ्यात तिकडनं अजून एक डॉन आला. थोडा लांबच होता, पण तरी हळूहळू माझ्या जवळ आला. जवळ आल्याच्या नंतर रोम रोम भाइयों, सिस्टम पार देंगे. एंट्रीच वेगळी होती. शॉकच दिला मला असं वाटलं पण नव्हतं की तो असं करेल म्हणून. डायरेक्ट माझ्या अंगावर केली आणि एवढा जोरात पळून गेला. 1 मिनिटाच्या आत पळून बुर्र. हसायला पण एवढी आली, राग पण आला होता मला. पण रागाच्या ऐवजी मी एवढं हसले, प्रमाणाच्या बाहेर आम्ही हसलो सगळेजण. तिथून मग काय कसं तरी आलो, रिटर्न फिरलो. रस्त्यामध्ये मग छानपैकी कवठाचं झाड लागलं. कवठं तर एवढे आवडतात मला ना, पण काय एकदम छोटे छोटे 2च भेटले. तरी म्हटलं चला शोधावं, अजून भेटले तर भेटले ना. गूळ टाकून एवढे भारी लागतात, टेस्टी. मोठं होतं झाडले, पण ते कवठं म्हणजे लागले होते त्याला, पण खाली तर पडलेलेच नव्हते. फक्त 2च सापडले मला. नाहीतर पडले पण असतील, पण दुसऱ्यांनी कोणी घेऊन गेले असेल माहीत नाही. मला तर 2च सापडले. बघा किती मोठे मोठे कवठं लागलेत, पण खाली पडलेलेच नव्हते एवढे मोठे. तेवढे 2च कवठं घेतले. मग नशीब पण 2 तर भेटलेच.